नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 13 जुलै 2026. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की आणखीन उद्याचे दिवस राज्यामध्ये हवामान कोरडंच राहणार आहे. पण 15 जुलैपासून राज्यात बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. जे 8 दिवस पावसाने विश्रांती घेतलेली पाऊस ते मात्र उद्याच्याला 15 तारखेला मात्र परत सक्रिय होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. खास करून हे अंदाज आता देण्याचं कारण सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्ह्याचा काही भाग, सांगलीचा अजून काही भाग, त्या शेतकऱ्यांचे फोन आले की आमच्या सोलापूर जिल्ह्याकडे पाऊस पडतो की नाही. तर सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सोलापूर झालं, सांगली झालं, त्याच्यानंतर लातूर, बीड, धाराशिव, नांदेड ह्या पट्ट्यामध्ये मात्र 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे. 15 तारखेपासून तो पाऊस असा वाढत वाढत जाईल. त्याच्यानंतर 19 तारखेच्या नंतर आणखीन त्या सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, सांगली ह्या जिल्ह्यातल्या पावसाचे आणखीन पाऊस वाढत जाईल, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण यात्रा परतल्याच्या नंतर म्हणजे पंढरपूरची यात्रा झाल्याच्या नंतर 27 जुलैपासून मात्र सोलापूर जिल्ह्याकडे तिकडे मात्र जोराचा पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे 27 ते 5 ऑगस्टच्या दरम्यान मग तिकडे चांगला पावसाचा जोर राहणार आहे, म्हणून हे देखील सोलापूरकर, लातूरकर, बीड, नांदेड, धाराशिव या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये आगमन होईल, पण त्याच्यानंतर 18-19च्या नंतर ते पाऊस वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र आता 15 तारखेला 15 जुलैपासून राज्यात बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. 16ला तो आणखीन पाऊस वाढत जाईल, 17ला पुन्हा आणखीन परत वाढणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर विदर्भात मात्र पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे 6-5-11 जिल्ह्यामध्ये मात्र म्हणजे 15ला पाऊस सुरुवात होणार आहे, पण त्याच्यानंतर 20 तारखेच्या नंतर विदर्भात मध्ये मात्र चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मुंबई पुणे नाशिक, त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्रात तिकडं देखील काय होणार आहे, 15 तारखेला थोडी पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हा पुणेकरांनी, मुंबईकरांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर ते पाऊस वाढत वाढत जाईल, नंतर हे देखील लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा एक पावसामधून वंचित आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 15 तारखेला तुमच्या देखील पाऊस सुरू होणार आहे, पण शेवटच्या आठवड्यांमध्ये तुमच्याकडे देखील जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. विदर्भातल्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे 6-5-11 विदर्भातल्या जिल्ह्याला सांगू इच्छितो की जसं मुंबईकडे पाऊस, पुण्याकडे पाऊस पडला, नाशिककडे पडला, तशी परिस्थिती मात्र नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, ह्या अकोला, अमरावती, इकडे त्याच्यानंतर बुलढाणा, जळगाव, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली ह्या परिसरामध्ये जसा मुंबईकडे पाऊस पडला तसा मात्र आता हे जे 20 तारखेच्या नंतर तिकडे पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात